गेनस अभावी सोलापुरातील छोटे हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर. सोलापुरातील छोटे हॉटेल चालक आर्थिक अडचणीत. गेनस नसल्याने हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर. व्यावसायिक गेनसचा पुरवठा नसल्याने हॉटेलमधील पदार्थांची संख्या कमी झाली आहे. व्यावसायिक गेनस पुरवठा बंद झाल्याने छोट्या हॉटेल चालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता. गेन्स पुरवठा बंद झाल्याने छोट्या हॉटेलांकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. आम्ही छोटे हॉटेल व्यावसायिक आहोत. आमचे हॉटेल सुरू राहिले तरच आमच्या घरातील चूल पेटते. सरकारला आमची विनंती आहे की छोट्या हॉटेल व्यावसायिकांसाठी गेनसचा नियमित पुरवठा करावा. मोठे हॉटेल व्यावसायिक किमान काही प्रमाणात निभावून नेऊ शकतात, मात्र आमचे हातावरचे पोट आहे. आमच्या छोट्या हॉटेलमध्ये 5-6 लोक काम करतात. गेन्स नसल्याने त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार हा मोठा प्रश्न आहे. सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करून ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी छोटे हॉटेल व्यावसायिक करत आहेत. आता काय परिस्थिती आहे तुमची? गॅसचा तुटवडा जाणवतोय, काय समस्यांना सामोरं जायचं? समस्यांना खूप सामोरं झालं होतं. आता सध्या माझ्याकडे खूप गर्दी असायची. आज फुल तुफान शांतता आहे, सगळे शांतता आहे, कारण माझ्याकडे सगळे आयटमच नाही आहेत. एवढे 8-10 आयटम असायचे ते सध्या 1-2 आयटमवर आहे, आणि 2 आयटमवरसाठी कस्टमर एवढा येत नाही. त्यामुळे खूप खूप अवघड झालेलं आहे आमच्या धंद्यात. बिझनेस 10% येऊन ठेपलाय, आणि गॅस पण माझा संपलेला आहे. खूप झालं, आज किंवा उद्या 1-2 दिवस चालेल. त्याच्या व्यतिरिक्त गॅसच नाही आहे, आणि गॅस कुठेच मिळत नाही. साधारणतः दररोज किती लोक नाश्ता करायचे इथं, आणि आता तो आपला किती? आमच्याकडे तर रोज 500-700 लोक तरी नाश्ता करतात, चहा नाश्ता करतात. पण आता सध्या 50-100 आकडा आलेला आहे, कारण नाश्त्याचे आयटमच नाहीत, त्यामुळे लोकच येत नाहीये. दररोजची आर्थिक उलाढाल किती होती आणि आता कितीवर आली? आपल्याकडे रोज 15-20 हजार सुद्धा उलाढाल होती, पण आता सध्या 2-3 हजारावर. काय आव्हान काय करत सरकारला एवढंच आव्हान आहे की लवकरात लवकर त्यांनी याच्यावर काय तर पर्याय करून आमच्यासारख्या व्यावसायिकांना दिलासा द्यावा, नाहीतर आमचं खूप अवघड होणार आहे. आमच्यावर डिफरंट कुटुंब आहेत, कामगार आहेत, 4-5 कामगार आहेत, त्यांचं आमचं खूप अवघड आहे. आमचं सगळं पोट याच्यावरच आहे. आणि आबा इडली गृहचा ओनर गुलशन शेंडगे.